उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर सोलापूर जिल्ह्यातील 3 आमदारांसह प्रमुख नेते सत्तेसोबत गेले. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी ग्रामीण भागात ओस पडली होती. लोकसभा निवडणूक जाहीर होताच पवारांच्या पक्षाला पुन्हा बहर आला. केवळ माढा लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री, माजी आमदार, 5 महत्त्वपूर्ण नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झाले. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील फडणवीसचे निकटवर्तीय नेत्याला देखील गळ्याला लावण्याचे महत्त्वपूर्ण काम पक्षाकडून करण्यात आले. अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांनी सत्तेसोबत जाणं पसंत केलं. त्यात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपीच्या पाठिंब्यावर करमाळ्यातून अपक्ष निवडून आलेले संजय मामा शिंदे यांचा देखील समावेश होता. हे सर्व मोठे नेते आणि शरद पवार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय पक्ष सोडून गेल्याने पवार यांची राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात ओस पडली होती. जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित पाटील हे दोनच दखल घेण्यासारखे नेते पवारांच्या सोबत होते. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा वारं फिरलं. मागील 2019च्या निवडणुकीप्रमाणे शरद पवारांनी महाराष्ट्रात पुन्हा झंझावात उभा केला. पवारांच्या नेतृत्वाचं आकर्षण आजही कायम असल्याचं लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आलं. कारण करमाळ्याचे माजी आमदार नारायणबा पाटील आणि जयंत पाटील यांच्यात लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बोलणी सुरू झाली होती. पुढे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर खुद्द मोहिते पाटील यांच्याकडून शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला. माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या कार्यकारिणीवर निमंत्रित म्हणून नियुक्त झालेले विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पुढे विजयदादांनी पवारांच्या प्रत्येक सभेत हजेरी लावत पवारांसोबत दोस्ताना पुन्हा जागवला. त्याचवेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी देखील मुंबईत जाऊन जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या पुढाकाराने देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे संजय क्षीरसागर यांना देखील गळा लावण्याचे काम केले. त्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्यात राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग घेतलेले असतानाच इकडे पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देत मतदारसंघातील प्रभावशाली नेतृत्व असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना गळ्याला लावण्याचे महत्त्वपूर्ण काम या निवडणुकीत केले. लोकसभेला मोहिते पाटील यांच्यासाठी बेरजेचे राजकारण करताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तम जानकर यांची उमेदवारी फिक्स करून टाकली. माढा लोकसभा मतदारसंघातील या मोठ्या नेत्यांसोबत सोलापूर जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे नेते देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झाले आहेत. लोकसभेच्या अगोदर ओस पडलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीत पुन्हा बहर आला आहे. त्याला पवारांचे नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे तेवढेच स्थानिक राजकीय समीकरणाचा भागही महत्त्वाचा आहे. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम होत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित पाटील यांनी मात्र कारखान्याच्या समस्यामुळे पवारांची साथ सोडावी लागली आणि ऐन लोकसभेच्या धामधुमीत विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आणि कारखाना वाचवण्यासाठी अमित पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.